नमस्कार, अक्कलकोट सीएम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आजच्या घडामोडी। अक्कलकोटमध्ये पत्रकार गणेश भालेराव यांचा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा फोटो देऊन सत्कार करण्यात आला। अक्कलकोट प्रतिनिधी अक्कलकोट येथे पत्रकार गणेश भालेराव यांना श्री स्वामी समर्थांचे फोटो प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पुण्याचे स्वामी भक्त श्रीमती नंदा वसंत कोंढाळकर, श्री ऋषिकेश कोंढाळकर, अनिकेत कोंढाळकर, सौ स्नेहा कोंढाळकर, धनश्री कोंढाळकर यावेळी आदींसह उपस्थित होते। बोला सर। गेले 20 वर्षाहून अधिक आम्ही सगळे परिवार अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी येत असतो। आमच्या प्रत्येक कुटुंबियांच्या जडणघडणीमध्ये स्वामींचा आशीर्वाद हा प्रत्येक वेळेला मिळत आलेला आहे आणि स्वामींच्या इच्छेनुसारच आम्ही सगळे कुटुंबीय ही स्वामी सेवेमध्ये आहोत। पुण्यामध्ये देखील माझा भाऊ अनिकेत आहे, त्याच्या मिसेस आहेत धनश्री वहिनी, माझी मिसेस आहे स्नेहा, आई आहे नंदा कोंढाळकर। आम्ही सगळेजण पुण्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत असतो। प्रत्येक वेळेला काम करत असताना स्वामींचं स्मरण करून प्रत्येक कामामध्ये सुरुवात करत असताना आम्हाला तर यश येतंच, परंतु हे येणारं यश हे आम्ही नेहमी म्हणतो की स्वामींच्या आशीर्वादाने येतं आणि त्याचं प्रत्येकाचं आमच्या कुटुंबियांचं एक मत आहे की स्वामी आमच्या पाठीशी आहे, म्हणूनच आम्ही ह्या सगळ्या कामामध्ये आहोत आणि स्वामींच्या चरणी हीच आमची प्रार्थना आहे आज अक्कलकोटमध्ये की स्वामींकडनं अधिकाधिक स्वामींनी आमच्या हातून अधिकाधिक काम हे समाजासाठी करून घ्यावं। माझा भाऊ स्वतः व्यावसायिक आहे। आज एक चांगला दिवस आहे की गुरुवारच्या मुहूर्तावर त्याच्या वतीने वटवृक्ष देवस्थानला आज एक पालखी सोहळ्यासाठी त्यांना जो आवश्यक असणारा जनरेटर आहे तो देखील आम्ही आज कुटुंबीय स्वामींच्या सेवेसाठी अर्पण करणार आहोत। हा एक दुर्मिळ योगायोग आला की गुरुवारच्या दिवशीच अनिकेतने ठरवलं होतं की बाबा स्वामींच्या पालखीला एक जनरेटरची गरज आहे असं देवस्थानच्या वतीने आम्हाला कळवण्यात आलं होतं। त्यांनी दिलेल्या विनंतीला आम्ही लगेच तात्काळ मान दिला आणि आज गुरुवारीच आम्ही त्या जनरेटरचं लोकार्पण म्हणजे स्वामींच्या सेवेसाठी ते जनरेटर आम्ही आज मंदिर देवस्थानला जाते रोड स्वामी समर्थ। बोला। आम्ही कमवतो 100%, त्याच्यातलं आमचं असं म्हणणं आहे की समाजाने आम्हाला दिलेलं आहे। समाजासाठी आमचं काही ऋण आहे ते 25% आम्ही समाजासाठी खर्च करतो। आम्ही कामायनी संस्थेचं पण मुलांसाठी केलं आहे। ते अपंग लोक आहेत ते माझ्या दोन्ही मुलांनी खूप भरभरून त्यांच्यासाठी पण करतो। म्हणजे 100% जर आम्हाला यश मिळालं तर त्यातलं 25% आम्ही समाजासाठी देण्याचं काम करतो, कारण समाजामुळे आम्ही घडलं गेलं आहे। बरं, आपल्या अक्कलकोट क्षेत्रामध्ये आता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आलेला आहे। आपल्या अक्कलकोट क्षेत्र कसं वाटलं तुम्हाला? या ठिकाणचं मंदिर कसं वाटलं? आमचं नेहमीच आदरातिथ्य व्यवस्थित होतं आणि स्वामी हे सगळं करून घेतात। पहिल्यांदा आपण स्वामी समर्थ दर्शनाला आले का काय अगोदर? आम्ही खूप लहानपणी मुलांना घेऊन, माझी आई खूप लहान होतो तेव्हा स्वामींचं अगदीच खूपच जुनं मंदिर, म्हणजे आम्ही त्या ओट्यावर बसायचो पोरांना घेऊन किंवा दुधाचं वगैरे, म्हणजे खूपच लहान आहे 4 महिन्याचे। हा 1-2 वर्षाचा होता, तो लहान होता 6 महिन्याचा, तेव्हापासून आमची आई घेऊन यायची त्यांना। बरं, त्यानंतर तुम्ही आलं? त्यानंतर आमचं येणं जाणं असायचं।
आणि ते येणं व्हायचंच. आमच्याकडे जरी नसलं काही, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पण आता स्वामींच्या कृपेने भरभरून आम्हाला मिळालं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.